सारंग इथून निघाला खरा, पण तो आता नक्की गुरुकुलात गेला असेल का? सावली त्याला समोर बघून काय बोलली असेल? सारंगने जेव्हा तिला ओवीच्या आजारपणाबद्दल सांगितलं असेल तेव्हा तिचं मन विरघळलं असेल. सारंगच्या विनंतीला मान देऊन त्याच्यासोबत जायला तयार झाले असेल का? देव जाणे. इथे बसून विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा गुरुकुलात फोन करून चौकशीच केलेली बरी. काका. नमस्ते काका, बोला की. व्यंकटेशजी, मला एवढंच विचारायचं होतं, सारंग आला होता का गुरुकुलात? हो काका, सारंग आला होता बघा. हे काय आत्ता इतक्यातच गेला असतो. अच्छा, गेला का? बरं, मग सावली कुठे? म्हणजे त्यांची भेट झाली का? काका, भेट तर झाली असती बघा. सावली पण त्याच्यासोबत आत्ताच गाडीत बसून निघून गेली असती. काय सांगताय? हो ना काका, मला तर या दोघांची काही भानगड कळतच नाही बघा. सारंग त्या दिवशी घरी आला होता तेव्हा सावली इतक्या तावाने बोलली त्याला, जशी काय त्याचा चेहरा बघायची तिची इच्छाच नव्हती. आज पण सारंग आला तेव्हा ती त्याच्याशी खूप काही भांडली, पण जाताना त्याच्यासोबत गाडीत बसून गेली बघा. नेमकं काय चाललंय या दोघांमध्ये ना, मला कळतच नसते बघा. व्यंकटेशजी, तुम्ही त्या दोघांना नाही ओळखत. त्या दोघांचं जे नातं आहे ना, ते कधीही न तुटणार आहे. कोणत्या नात्याबद्दल बोलताय काका तुम्ही? जे जगासमोर आता काही उरलंच नाही त्या नात्याबद्दल? अहो, जगाला फक्त वरवरचं भांडण दिसतं, पण ते एकमेकांशी कितीही भांडले, एकमेकांवर कितीही रागवले, तरी त्यांचं प्रेम, ते प्रेम जिवंत आहे. आणि जिथे निखळ प्रेम असतं ना, तिथेच हक्क आणि राग असतो, नाही का? आज इतक्या वर्षानंतर सावली पुन्हा तिच्या हक्काच्या घरी निघाली. विठ्ठला, माझ्या पोरीचे सुखाचे दिवस परत येऊ दे रे. फक्त एकच भीती वाटतेय, तिकडे घरात तिलोत्तमा आणि राजकुमार नसावेत म्हणजे झालं. नाही तर सावली तिथे गेल्यानंतर ते दोघं पुन्हा एकदा नवीन वाद उरकून काढते. खूप सोचलंय. माझ्या मुलीने गेली 8 वर्ष. आता त्यांच्यातले सगळे गैरसमज मिटवून टाक आणि सारंग आणि सावलीला पुन्हा एकत्र कायमचं घेऊन ये, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. देवा, बारीक लक्ष ठेवा.